जेव्हा तुमचं मन दुःखी असेल, तुम्ही एकटे पडले असाल, त्यावेळी हे करा. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात की मनावर एक अनामिक भार बसतो. बाहेरून सगळं सुरळीत दिसत असतं, पण आतमध्ये एक वादळ सुरू असतं. काही प्रसंग आपल्याला उंचावतात, तर काही प्रसंग आपल्याला खोलवर दुखावतात. कधी आपल्याला वाटतं की आपण खूप लोकांनी वेढलेलो आहोत, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एकटेपणाची भावना डोकावते. अशा वेळी काय करावं, कोणाशी बोलावं, कसं सावरावं हे सुचत नाही. मन दुःखी असताना विचार अधिक तीव्र होतात आणि प्रत्येक अनुभव जणू अधिक खोल जखम करतो. म्हणूनच अशा काळात योग्य विचारांची साथ असणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात की ज्यांच्यासाठी आपण खूप काही करतो. त्यांचा आनंद पाहण्यासाठी आपण स्वतःचं हसू बाजूला ठेवतो. पण कधीकधी हेच लोक नकळत आपल्याला सर्वाधिक दुःख देऊन जातात. तेव्हा मनात प्रश्न उभा राहतो की आपण इतकं दिलं तरी आपल्याला काय मिळालं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. दुःख देणाऱ्यांना त्यांच्या कृतींचं फळ कधी ना कधी मिळतंच. आयुष्य हे एका मोठ्या चक्रासारखं आहे. आपण जे देतो तेच परत येतं. त्यामुळे सूड बाळगण्यापेक्षा स्वतःला सावरून पुढे जाणं हेच योग्य असतं. जीवनाचं एक कठोर सत्य असं आहे की शेवटी प्रत्येकाला एकट्यानेच प्रवास करायचा असतो. जन्म आणि मृत्यूच्या दोन टोकांमध्ये अनेक नाती येतात जातात. म्हणूनच स्वतःसोबत राहायला शिकणं गरजेचं आहे. एकटेपणाला घाबरण्यापेक्षा त्याला स्वीकारलं तर मन अधिक मजबूत होतं. एकटं राहणं म्हणजे दुःखी असणं नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करणं आहे. जेव्हा आपण स्वतःच्या सोबतीला सरावतो, तेव्हा बाहेरच्या जगातील बदल आपल्याला कमी हादरवतात. अत्यंत चांगुलपणाही कधीकधी लोकांच्या नजरेत वेडेपणा ठरतो. आपण मनापासून वागलो, प्रामाणिक राहिलो, तरी काही लोक आपल्याला कमी लेखतात. पण त्यासाठी स्वतःचा स्वभाव बदलणं योग्य नसतं. लोक काय म्हणतात यापेक्षा आपण कोण आहोत हे महत्त्वाचं असतं. काही वेळा आपण काहीही चुकीचं केलं नसतानाही आपल्यावर आरोप होतात, कारण आपण त्यांच्या अपेक्षेनुसार वागत नाही. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. नात्यांबाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. इतरांच्या बोलण्यावरून आपली नाती तोडू नयेत. नातं हे दोन व्यक्तींमध्ये असतं. तिसऱ्या व्यक्तीच्या शब्दांना जास्त महत्त्व दिलं तर गैरसमज वाढतात. खरी माणसं कौतुकाची अपेक्षा ठेवत नाहीत. जसं सुगंधी फुलांना अत्तराची गरज नसते, तसंच खऱ्या माणसांना बाहेरून सजवण्याची गरज नसते. तुमचं चांगलं वागणं हीच तुमची खरी संपत्ती असते. ती पैशांनी विकत घेता येत नाही. धोका देऊन दुसऱ्याला खुश करणं हा सर्वात मोठा विश्वासघात असतो. कारण त्यात फक्त एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या मूल्यांचाही अपमान होतो. आयुष्यात वेळेचं महत्त्व खूप मोठं आहे. वेळ असताना स्वतःला बदलणं शहाणपणाचं असतं. नाहीतर वेळ आपल्याला अशा प्रकारे बदलतो की त्यात वेदना अधिक असतात. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि कधीकधी आपणही बदलतो. हे स्वीकारणं आवश्यक आहे. वाईट काळात जी माणसं आपल्यासोबत उभी राहतात, त्यांची किंमत टाळ्यांपेक्षा मोठी असते. कारण टाळ्या यशानंतर वाजतात, पण साथ संकटात मिळते. आजकाल लोक तुमच्यासाठी काय केलं यापेक्षा काय नाही केलं हेच जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळे अपेक्षा कमी ठेवल्या तर त्रासही कमी होतो. काही वेळा मन जिवंत असतं, पण भावना थकलेल्या असतात. अशा वेळी स्वतःला वेळ देणं आवश्यक असतं. दुःख दाखवल्याने जग बदलत नाही. लोक काही क्षण सहानुभूती दाखवतील, पण शेवटी प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतो. त्यामुळे स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतःने घ्यावी लागते. सत्य बोलणं कठीण झालं आहे, कारण लोकांना गोड खोटं अधिक आवडतं. पण तरीही प्रामाणिक राहणं महत्त्वाचं असतं. धोका खाऊनही चुकीच्या मार्गावर न जाणारी माणसं शेवटी जिंकतात. कधीकधी आपल्याला वाटतं की आपलं जवळचं माणूस आपल्याला टाळत आहे. अशा वेळी त्यांच्या मागे धावण्यापेक्षा थांबणं योग्य असतं. कारण जो आपला असतो तो कधीच आपल्याला दुसऱ्यासाठी टाळत नाही. आत्मसन्मान जपणं आवश्यक आहे. काही नाती जपण्यापेक्षा संपवणं अधिक योग्य असतं, विशेषतः जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न असतो. आयुष्याच्या प्रवासात अडचणी येणारच. त्या अडचणींवर पाय ठेवून पुढे जाणारा जिंकतो. पण त्याच अडचणी डोक्यावर ठेवून बसणारा हरतो. एकटं चालावं लागलं तर घाबरू नका, कारण शिखरावर, सिंहासनावर आणि शेवटच्या प्रवासात माणूस एकटाच असतो. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्याला खूप काही शिकवून जातात. काही जण आपल्याला दुखावतात, पण त्यातून आपण अधिक मजबूत होतो. जगात स्वार्थी, मतलबी आणि चुगली करणारे लोक असतात. ते तुमच्यासमोर गोड बोलतात, पण मागे वेगळंच चित्र असतं. त्यामुळे सजग राहणं आवश्यक आहे. स्वप्न पाहणाऱ्यांना रात्र छोटी वाटते, पण स्वप्न पूर्ण करणाऱ्यांना दिवसही कमी पडतो. म्हणून स्वप्नांना कृतीची जोड द्यावी लागते. रंग बदलणाऱ्या लोकांपासून सावध राहावं लागतं. जसं जुने कपडे शरीरावरून काढून टाकतो, तसं मनाला त्रास देणाऱ्या लोकांना मनातून दूर करणं योग्य असतं.
अपेक्षा कमी केल्या की दुःख कमी होतं. काही शांतताही कारणाशिवाय येत नाही, ती अनुभवांच्या जखमांमुळे येते. जीवनात काही लोक आपल्या मालकीचे नसतात, पण त्यांना गमावलं की सगळं हरवल्यासारखं वाटतं. म्हणून जे आपल्यासोबत आहेत त्यांची किंमत जिवंतपणी ओळखावी. कारण अर्थीवर रडणं सोपं असतं, पण जिवंत असताना साथ देणं कठीण असतं. शेवटी मन दुःखी असताना सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास. कोणाच्याही वागण्यामुळे आपल्या मनाची शांती हिरावून घेऊ नका. पैसा आणि पद यांना महत्त्व मिळत असलं तरी मनाची श्रीमंती वेगळीच असते. प्रामाणिक माणसं अनेकदा नाकारली जातात, पण त्यांची किंमत वेळ दाखवते. कोणालाही जबरदस्तीने आपली आठवण ठेवायला लावू नका. काही दिवस शांत राहिलं तर आपली जागा किती आहे ते स्वतःच कळतं. आणि जेव्हा मनच थकून जातं तेव्हा थोडा विराम घेणं गरजेचं असतं. कारण आयुष्य ही स्पर्धा नसून प्रवास आहे. या प्रवासात मन जपलं, आत्मसन्मान जपला आणि सत्य जपलं तर कोणतीही परिस्थिती आपल्याला तोडू शकत नाही.